दुःख कशामुळे आहे? पापामुळे दुःख आहे. आणि सुख कशामुळे प्राप्त होणार आहे? संयोगामुळे नाही, धनसंपत्तीमुळे नाही, शरीरामुळे नाही, इंद्रियांच्या विषयामुळे नाही. एकच गोष्ट सांगितली, धर्मात सुखम. एक धर्मच सुखाचं कारण आहे. म्हणून हे जीवानो, पापाचा त्याग करून धर्माचं अवलंबन करा. धर्म काय आहे ते समजून घ्या. धर्म प्राप्त करण्यापूर्वी, धर्माचा आश्रय करण्यापूर्वी धर्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. अन्यथा धर्माच्या नावावर तो काही पण कशाचा पण आश्रय करून बसेल, काही पण करेल. म्हणून सत्य धर्म काय आहे, सत्य धर्माचं स्वरूप काय आहे हे पहिल्यांदा जाणून घेणं आवश्यक आहे. आणि तेच पहिल्या 25 गाथेमध्ये सांगितलेलं आहे. एकानंतर एक गाथा एकदम एकापेक्षा एक उत्कृष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गाथा सुखी बनवण्यासाठी आहेत. आत्म्याचं प्रयोजन सुख प्राप्त करणं आहे, दुःखाचा नाश करणं हे आहे. त्यामध्ये आपण सम्यक दर्शनाचे भेद प्रभेद पाहिले. कारण पहिला उपाय सम्यक दर्शन, धर्म ज्याला करायचा आहे त्याने पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणून भेद प्रभेदाच्याद्वारे सम्यक दर्शनाचं स्वरूप सांगितलं. आता त्यानंतर गाथा श्लोक नंबर 15, पान नंबर 15. सम्यक दर्शन से ही मंद कषाय, शास्त्र ज्ञान, चारित्र और तप की पूज्यता. सम्यक दर्शनाच्याच द्वारे किती गोष्टी प्राप्त होतात. सम्यक दर्शनाशिवाय ह्या गोष्टी होत नाही. कितीही कषाय मंद करायचा प्रयत्न केला, कितीही शास्त्रज्ञान करण्याचा प्रयत्न केला, चारित्र तप वगैरे, तर सम्यक दर्शन से ही मंद कषाय, सम्यक दर्शन से शास्त्रज्ञान, सम्यक दर्शनाच्याच द्वारे चारित्र आणि तप वगैरे, पूज्यता वगैरे कशामुळे आहे? सम्यक दर्शनाच्या मुळे आहे. पूज्यता देखील सम्यक दर्शनाशिवाय पूज्यता येऊ शकत नाही. मातंग शरीरवाला जरी असेल तर तो देवाकडून देखील पूज्य झाला की नाही? त्या ठिकाणी सम्यक दर्शनामुळे. त्या सम्यक दर्शन नसेल तर पूज्यता पण येत नाही. 4 प्रकार की आराधना में सम्यक्त्व आराधना पहले क्यों की जाती है? इस प्रश्न का उत्तर निम्न छंद में देते हैं. 4 प्रकारच्या आराधना सांगितल्या. दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आराधना आणि तप आराधना. या 4 प्रकारच्या आराधनेमध्ये ज्याने आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे त्याला निश्चित समाधी मरण प्राप्त होतं. आराधना करणं म्हणजे अंतरंगातून आराधना, विचार, अलग लक्षामध्ये उपासना है ना. तर त्यामध्ये पहिली आराधना सम्यक्त्व आराधना आहे. म्हणून सम्यक दर्शन, सम्यक्त्व आराधना म्हणजे सम्यक्त्वाची उपासना. कशाची उपासना करायची? सम्यक्त्वाची उपासना करायची, गुणांची उपासना करायची आहे गुणी बनण्यासाठी. तर सम्यक्त्वाची आराधना क्यों की जाती है या प्रश्नाचं उत्तर या छंदामध्ये देत आहे. पहिल्यांदा सम्यक दर्शनाचीच आराधना का केली पाहिजे त्या ठिकाणी दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे. शमबोध वृत्ततपसां पाषाणैस्तेव गुरवं गौरवं पुंसा पूज्यं महामणिरिव तदेव सम्यक्त्वसंयुक्तं प्रशमज्ञान चारित्र और तप पाषाणो ये भारसमा किंतु यदि सम्यक्त्वसहितो मणिबद्ध गौरवा. प्रशम म्हणजे कषायांची मंदता, अलग लक्षामध्ये. कषायांची तीव्रता असेल तर पापबंध होतो. पुण्य कशामुळे लागतं आणि पाप कशामुळे लागतं याचा पण लोकांना पत्ता नसतो. शरीराची क्रिया अशी केली तशी केली की पुण्य लागतं. शरीराच्या क्रियेने पुण्य लागत नाही. कषाय मंद झाल्याशिवाय पुण्य लागत नाही. शरीराची क्रिया आहे ती जडाची क्रिया आहे, अलग लक्षामध्ये. आणि जे कषायाची मंदता होणं, कषाय हा दुर्गुण आहे, त्याची मंदता होणं हे पुण्यबंधाचं कारण आहे. आणि त्याचा अभाव होणं हे धर्माचं कारण आहे. कषायाच्या अभावाचं नाव जैन धर्म आहे. येथे गोष्ट लक्षात. कषायाच्या अभावाने जिनेंद्र भगवंताने काय दूर केलेलं आहे? कषाय नष्ट केलेले आहे, अज्ञान नष्ट केलेलं आहे. रागभाव पण कषाय आहे. रागभाव, अज्ञान आणि कषाय भाव दूर केलेले आहेत. आपण जिनेंद्र भगवंताचं दर्शन करण्यासाठी कशासाठी येतो?
रागभाव आणि कषाय दूर करण्यासाठी येतो. प्रशम सम्यक अनुकंपा आणि अस्तित्व, 4 गुण सम्यक दृष्टीच्या ठिकाणी प्रगट होतात. त्यामध्ये पहिला प्रशम आहे, कषायाची मंदता, शम दमन आहे ना त्या ठिकाणी. जिनेंद्र भगवंताचं शासनच असं आहे त्या ठिकाणी की शमन दमन, त्या ठिकाणी इंद्रियांचं दमन आणि कषायांचं शमन. इंद्रियांचं दमन, कषायांचं शमन. तर प्रशम. त्यानंतर ज्ञान, चारित्र्य, तप, पाषाणोंके भार समाधी. जरी कशाय किती मंद केले, खूप ज्ञान प्रगट केलं, अनेक शास्त्रपाठ केले, मुखोद्गत केले, त्या ठिकाणी 11 अंग 9 पूर्वाचा जरी पाठी झाला तरी तो सगळा भार आहे, तो एक प्रकारचा परिग्रह आहे. चारित्र्य, महाव्रताचं पण चारित्र्य धारण केलं, मुनिव्रत धारण केले, निरतिचार पालन करतो आहे, शास्त्रामध्ये जसं सांगितले त्याप्रमाणे देखील तरीसुद्धा. आणि तप पण करत असेल, महिन्याचे उपवास करत असेल, उन्हात उभा राहत असेल, पावसात उभा राहत असेल है ना, तरीसुद्धा पाषाणोंके भार समान. तरीसुद्धा हे सगळे कसं आहे, पाषाणांचं भार समान. कोणाचं, जे दुसरे करतात त्यांचं, आपलं नाही. दुसरे जे करतात ते आपण जरी कशाशिवाय, किंतु यदि सम्यक्त्व सहित तो मणिवत गौरववान. सम्यक्त्व नसेल तर हे पाषाण, मोठा दगड डोक्यावर घेतला तर शांती मिळणार नाही, सुख मिळणार नाही. हे सगळं प्रशम, ज्ञान, चारित्र्य, तप हे पाषाणाच्या भाराप्रमाणे आहे. आणि जर सम्यक्त्व असेल तर हे सगळं आहे ते मणिवत गौरववान. आणि हिरा मणी असेल ना, मणी मुकुटात घालतात, त्याचा भार किती आपल्याला वाटतो, काही वाटत नाही. जसं सम्यक्त्व सहित प्रशम करेल, सम्यक्त्व सहित ज्ञान करेल, सम्यक्त्व सहित चारित्र्य ग्रहण करेल, सम्यक्त्व सहित तप करेल, तर हे सगळं गौरववान आहे, मुकुटातल्या मण्याप्रमाणे. फार महत्त्वाचा श्लोक आहे. इथून नाही चमकेल की, मणी चमकेल नाही, पण भार नाही ना त्याचा. हां, आणि तो चमकेल पण ते ठीक आहे की, त्या ठिकाणी तो किमती आहे. किंमत कशाची आहे त्या ठिकाणी, मण्याची आहे की पाषाणाची आहे ना. त्या ठिकाणी बाहेरून लोक म्हणतात प्रशम केलं, ज्ञान केलं, चारित्र्य, इतकं ज्ञान झालं, इतक्या ग्रंथाचं ज्ञान आहे, इतकं चारित्र्य, महाव्रताचं पालन करतो आहे, निरतिचार, घरदार सगळं सोडलेलं आहे, त्या ठिकाणी रस्त्याने चालतो आहे, एकटा वगैरे, उन्हातून पावसातून वगैरे, याची महिमा लोकांना येते ना. पण हे सगळं भारभूत आहे. इतके उपवास करतो है ना, त्या ठिकाणी महिन्याचे उपवास करतो, अमुक करतो तमुक. हे बाहेरच्या क्रियेला अज्ञानी लोक बाहेर हां हां दोन्ही महत्त्वाचे आहेत. शुद्ध आत्म्याचा अनुभव नसेल आणि हे व्रत तप संयम कितीही करेल, तीर्थयात्रा जप तप करेल, व्रत उपवास करेल, मंद कषाय करेल, खूप शास्त्राचं ज्ञान पण करेल, पण सम्यक दर्शन नसेल तर हे सगळं भारभूत आहे. हे आपण वाचतो, ऐकतो, पण तरीसुद्धा आपल्याला महिमा कशाची येते, क्रियेचीच येते, सम्यक दर्शनाची येत नाही. म्हणजे आपल्याला सम्यक दर्शन आहे का नाही हे पण आपल्याला ओळखण्याचं चिन्ह नाही, तरीसुद्धा आपल्याला महिमा क्रियेची. त्या ठिकाणी त्याने इतके उपवास केले, त्याने इतक्या वेळा वंदना केल्या, त्याने इतक्या करोडोचं दान दिलं, महिमा कशाची येते. त्याने इतके कष्ट, शारीरिक कष्ट सहन केले, त्याने 11वी प्रतिमा घेतली, त्याने क्षुल्लक ऐलक प्रतिमा धारण केली, महिमा कशाची येते, सम्यक्त्वाची महिमा नाही. त्याने सम्यक्त्व प्राप्त केलं त्याची महिमा नाही. सम्यक्त्व सहित करेल, करण्याचा निषेध नाही. हे सम्यक्त्व सहित नसेल तर पाषाणाच्या भाराप्रमाणे. हे या जीवाने, हे दुसऱ्याची कथा नाही, या जीवाने अनंत वेळा प्राप्त केलं त्या ठिकाणी. याने प्रतिमा घेतल्या नाहीत काय, प्रतिमा काय, मुनिरीक्षा पण घेतली, नाना प्रकारचं कष्ट सहन केलं त्या ठिकाणी, पण सम्यक दर्शन प्राप्त करण्याकडे पुरुषार्थच लावला.
आपला सम्यक दर्शना प्राप्त करण्याकडे सगळी शक्ती लावा. दर्शनम आत्मविनिश्चिती. सम्यक दर्शन म्हणजे आपल्या आत्म्याची निश्चिती. मी ज्ञातादृष्टा स्वरूपी जीव आहे, अशा प्रकारे आपल्या आत्म्याची निश्चिती, शरीरापासून भिन्न, संयोगापासून भिन्न, या ठिकाणी सुख कशात आहे, दुःख कशात आहे, या सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल तर सम्यक दर्शन प्राप्त होईल. इकडे तर तो उपयोग लावत नाही, याची निश्चिती तर करत नाही, सम्यक दर्शन कसं प्राप्त होईल? याने पुरुषार्थ क्रियेमध्ये लावला, त्याच्यामुळे त्याला थोडं पुण्य प्राप्त झालं. सम्यक दृष्टीला जसं पुण्य प्राप्त होतं विशेष सातिशय, तसं पुण्य मिथ्या दृष्टीला प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी किती उपवास करेल, महाव्रताचं पालन करेल, सम्यक दृष्टी महाव्रताचं पालन करेल तर सर्वात सिद्धीपर्यंत जाऊ शकतो. मिथ्यादृष्टी अभव्य जीव आहे, तो निरतिचार महाव्रताचं पालन करेल तरीसुद्धा नव्याग्र वेगाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि तिथं जरी गेला तरी सम्यक्त्वाशिवाय सम्यक दर्शन बिनदुःख पाय. सम्यक दर्शनाशिवाय स्वर्गामध्ये देखील सुख नाही. याच्यावरून हे सिद्ध होतं की सम्यक दर्शन सुखाचं कारण आहे, याच्याशिवाय दुसरं सुखाचं कारण काही पण नाही. पहिले मान्यता बदला की हे शरीर सुखाचं कारण आहे, कपडा लत्ता सुखाचं कारण आहे, दागदागिने सुखाचं कारण आहे, धनसंपत्ती सुखाचं कारण आहे, मोटार बंगला सुखाचं कारण आहे. ही मान्यता मिथ्यात्व आहे. पहिले मान्यता बदला. सोडण्याची गोष्ट नाही. पुढे एक एक श्लोक येणार आहे, मग आम्हाला हे सोडायला सांगतायत काय वगैरे. 25 श्लोकापर्यंत एकापेक्षा एक उत्कृष्ट श्लोक आहे. न चुकावेत असे, ऐकण्यासाठी न चुका. एक त्या ठिकाणी आपल्या मनातल्या ज्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या या ठिकाणी निरसन केलेल्या आहेत. तर सम्यक दर्शन नसेल म्हणजे सुखाचं कारण एकच आहे, सम्यक दर्शन, आत्मदर्शन, आत्मभान, स्वतःच्या स्वरूपाची जाणीव. सम्यक दर्शनाशिवाय कितीही कष्ट करेल तरी त्याला धर्माची प्राप्ती होणार नाही. सम्यक दर्शनाशिवाय धर्माची सुरुवातच होत नाही. म्हणून पहिल्यांदा दर्शन आराधना सांगितली. 4 प्रकारच्या आराधना आहेत, तेच मोक्षाचं कारण आहे. आणि त्या 4 प्रकारची आराधना है ना, हत्ती काढला होता ना या ठिकाणी भिंतीवर. वीरसागर महाराजांनी त्या 4 पायावर 4 आराधनाची नावं लिहिली होती की नाही. दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र्य आराधना आणि तप आराधना. आणि सोंडेवर काय लिहिलं होतं? सोंडेवर पण काहीतरी लिहिलं होतं ना, शुद्ध उपयोग. सगळे विसरून गेले चित्र त्या ठिकाणी. किती बोधपर चित्र होतं त्या ठिकाणी. 4 आराधना करा, सोंडेवर शुद्ध उपयोग लिहिलं होतं की नाही त्या ठिकाणी. शुद्ध उपयोगाची सोंड त्या ठिकाणी, शुद्ध उपयोग त्या ठिकाणी. अशा प्रकारे मोक्षमार्ग कसा असतो, मंदिरात शिरतानाच मंदिरात कशासाठी यायचं तर 24 आराधना, 4 प्रकारच्या आराधनेसाठी मंदिरात यायचं. शास्त्र कशासाठी करायचं? 4 प्रकारची आराधना, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य. त्यामध्ये पहिल्यांदा सम्यक दर्शनाची आराधना करणं आवश्यक आहे. कारण सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय ज्ञान, चारित्र्य, तपाची आराधना होऊ शकत नाही. ते भारभूत आहे पाषाणाप्रमाणे. ही गोष्ट छडालेमध्ये पण सांगितलेली आहे. छडालेमध्ये आहे ना, छडाला हां, तो पण आहे की क्रियाकांड से ना मिले यह आत्म अभिराम, ज्ञान कला से सुलभ ही यह आत्म अभिराम, अतः जगत के प्राणियों छोड़ जगत की आश, ज्ञान कला का ही अरे करो नित्य अभ्यास. 143 आहे. क्रियाकांडाच्या द्वारे हा आत्मा कधीही प्राप्त होणारा नाही. आत्मा प्राप्त होणारा नाही म्हणजे धर्म प्राप्त होणारा नाही. तर ज्ञानकलासेही अरे, ज्ञानकलेच्या द्वारे हा आत्मा प्राप्त होणार आहे. म्हणून ज्ञानकलेचा अभ्यास करा. अतः हे जगत के प्राणियों छोड़ जगत की आश, या जगाची आश सोडून, इच्छा सोडून, त्या ठिकाणी या जगासंबंधी इच्छा आहे ते स्वयं पाप आहे. ज्ञानीला इच्छा असत नाही. इच्छा कशामुळे उत्पन्न होतात? मोहामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा कशामुळे उत्पन्न होतात? मोह, चारित्र मोह. दर्शन मोह तीव्र असेल, चारित्र मोह तीव्र असेल, तीव्र इच्छा, मला तीव्र इच्छा झाली आणि माझं काम झालं, चुकूनसुद्धा नाही, ही त्याची मान्यता मिथ्या आहे. माझ्या इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की मी हे काम केलंच, अज्ञानीची मान्यता आहे. अज्ञानी म्हणतो ना माझी इच्छाशक्ती तीव्र आहे त्यामुळे मी मंदिरात आलो. तुझ्या इच्छाशक्तीनं तो आला नाही, तुझ्या पुण्यामुळे तो आला आहे. वस्तू प्राप्त होते ती पुण्याने प्राप्त होते, इच्छेने नाही. इच्छा कितीही तीव्र करेल तुला पापबंद होईल,
तुझं पुण्य जळेल इच्छेमुळं, पण वस्तूची प्राप्ती होते ते इच्छेने नाही, पुण्याने प्राप्त होते. तत्व आहे हे. तत्व विचार करा. इच्छा हा जीव इतक्या करतो, इच्छा हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, आत्ता घडलं पाहिजे, लगेच मिळालं पाहिजे. तीव्र इच्छा असतात अज्ञानीच्या. चारित्र्यमोहाचा तीव्र उदय असतो ना त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी त्याला वेळसुद्धा नसतो. आत्ता नाही तर मग केव्हा, आत्ता लगेच पाहिजे, लगेच मिळालं पाहिजे, लगेच ही गोष्ट घडली पाहिजे मनात आलं की त्या ठिकाणी हे तीव्र चारित्र्यमोहाचा उदय आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. बी पेरलं त्या ठिकाणी जमिनीत तर त्यालासुद्धा अंकुर फुटायला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि मग कार्य करा. विचार करायला अवसर द्या. कर्म जरी बांधलं तर ते लगेच उदयात येत नाही, त्याला अवसर असतो उदयात यायला. पण प्रत्येक गोष्टीला अवसर असतो. तसं कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती विचारपूर्वक करा, त्याला अवधी द्या. आलं लक्षामध्ये. लगेच घाई करू नका. तर इच्छेने कार्य होत नाही, इच्छेने पाप बंद होतो. इच्छा मोहाचं कार्य आहे. तीव्र इच्छा आहे तर तीव्र मोहनीय कर्माचा बंद होईल. पुण्याचा उदय असेल तर कार्य घडून जाईल. इच्छेने कार्य घडत नाही, पुण्याने कार्य घडतं. मंदिरात आला तो इच्छेमुळं नाही आला, पुण्याचा उदय आला म्हणून तुला मंदिरात यायला मिळालं. तर किती तीव्र इच्छा असते, शिखरजीला जायचं, शिखरजीला जायचं, पण पुण्याचा उदय आल्याशिवाय तीव्र इच्छा असून शिखरजीला जात नाही. मला तर तीव्र इच्छा आहे विधेय क्षेत्रात सिमंदर भगवंताच्या समोर शरणात जाणे. जाईल काय? पुण्याचा एवढा उदय कुंदकुंदाचार्यांच्या सारख्या जीवाला पुण्याचा उदय आला त्यावेळेला ते गेले. काही इच्छेने जाता येते. मला पण जायला मिळालं तर सिमंदर भगवंत. इच्छा आहे ते चारित्र्यमोहाचा उदय आहे. चारित्र्यमोहाच्या उदयामुळं बांधली जाते. इच्छेने कार्य घडत नाही त्या ठिकाणी. हां, 6व्या ढालीमध्ये आहे. नाही, इथं सम्यक दर्शनाची महिमा दाखवणारे 16वा आणि 17वा श्लोक 3ऱ्या ढालीमध्ये. प्रथम नरकते न शतभू ज्योतिषवान भवन षडनारी थावर विकलत्रय पशु में नहीं उपजत सम्यक धारी. सम्यक दृष्टी जीव पहिल्या नरकाशिवाय त्या ठिकाणी अन्य 6 नरकामध्ये, ज्योतिष्क देवामध्ये, भवनवासी देवामध्ये, व्यंतरवासी देवामध्ये उत्पन्न होत नाही. जैन कुलात उत्पन्न होऊन लोक यांना फसतात. विशेष आहे. सम्यक दृष्टी जीव याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. जसं नरकात उत्पन्न होत नाही तसं या 3 देवगतीमध्ये पण उत्पन्न होत नाही. 3 है ना. तो झाला सम्यक दृष्टी तर विमानवासीच देव होतो. भवनत्रिकात जन्म घेत नाही. जे भवनत्रिकातले देव आहेत ते हीन पुण्यामुळे, अल्प असत पुण्य केल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न झालेले असतात त्या ठिकाणी. तर ज्योतिष व्यंतर भवनवासी देवामध्ये उत्पन्न होत नाही. जिनेंद्र भगवान त्याला मिळाले आणि तो भजत बसतो. ज्योतिष व्यंतर वगैरे देवांना भजत बसतो. तीव्र पापाचा उदय येणार आहे त्याचा पुढं भविष्यकाळामध्ये. त्याला निगोदामध्ये, नरक निगोदामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. असा जीव जिनेंद्र भगवंतांना सोडून या देवी देवतांना भजत बसतो. षड नारी बघा, हे सगळे कशात आले? नपुंसकात तो उत्पन्न होत नाही. नारी स्त्री पर्यायामध्ये उत्पन्न होत नाही. विकलत्रय 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय पर्यायामध्ये, पशुमध्ये उत्पन्न होत नाही. सम्यक दृष्टीची मिथ्या दृष्टी जीवच भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात. सम्यक दृष्टी जीव भवनत्रिकामध्ये उत्पन्न होत नाही. लोकांना त्यांची महिमा कशी येते हे मला समजत नाही त्या ठिकाणी. जैन कुलात उत्पन्न होऊन इतर लोक तर त्याला भजत राहतील, ते तर अज्ञानी आहेत त्या ठिकाणी. पण जैन कुलात उत्पन्न होऊन रत्न मिळालं असताना काचेचे तुकडे हातामध्ये घेत आहेत. वितरागी देव मिळाले असताना त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी 3 लोक तिहू काल माही नाही दर्शन सो सुखकारी. 3 लोकामध्ये आणि 3 काळामध्ये सम्यक दर्शनासारखं सुखकारक काही पण नाही. करून ठेवा हृदयामध्ये. सुख पाहिजे ना, सम्यक दर्शन. सम्यक दृष्टी जीव कुठेही असेल तर तो सुखी आहे. आलं लक्षामध्ये. 3 लोक 3 काळामध्ये नाही दर्शन सो सुखकारी. सम्यक दर्शनासारखं सुखकारक काही पण नाही. धनसंपत्ती सुखाचं कारण नाही, अनुकूल संयोग सुखाचं कारण नाही, शरीर सुखाचं कारण नाही, विषयभोग सुखाचं कारण नाही. सम्यक दर्शन सुखाचं कारण आहे. तुला सुख पाहिजे ना, सम्यक दर्शन प्राप्त कर. काही पण कर, पण सम्यक दर्शन. 3 लोक तिहू काल माही नाही दर्शन सो सुखकारी. सकल धर्म को मूल यही. सर्व धर्माचं मूळ
सर्व धर्माचं म्हणजे दया, दान, व्रत, उपवास, शास्त्र, स्वाध्याय जे काही व्यवहार धर्म करतो आहे ना, त्या सर्व धर्माचं पूजन अर्चन वगैरे त्याचं मूळ सम्यक दर्शन आहे. हे मूळच नाही तर त्या ठिकाणी ते कसं होऊ शकेल? त्या विचार करा, किती महत्त्वाचा श्लोक आहे, किती गंभीर आहे. गंभीरपणे विचार केला पाहिजे. सम्यक दर्शन प्राप्त करायचं असेल तर त्याचा एक उपाय त्या ठिकाणी शास्त्र स्वाध्याय करा, नित्य नियमाने करा, न चुकता करा, वेळच्या वेळेला करा. शास्त्र स्वाध्याय म्हणजे केवळ रूढी पूर्ती करणं म्हणजे नव्हे की त्या ठिकाणी नियम घेतला, शास्त्र स्वाध्याय करायचा आहे म्हणून 2 पानं गडबडीत वाचली आणि ठेवून दिलं किंवा ऐकलं आणि निघून गेला. त्याच्यावर गंभीरपणे एवढ्या श्लोकावर विचार करा आयुष्यभरात. 3 लोक 3 काल माही, नाही दर्शन सो सुखकारी. 3 लोक 3ही काळामध्ये दर्शनासारखं सुखकारक काही पण नाही. सकल धर्म को मूल यही. सर्व धर्माचं मूळ हे एकच आहे, सम्यक दर्शन. येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी स्वाध्याय करून त्याच्यावर मनन चिंतन करा, चर्चा करा, तर त्या ठिकाणी असलेल्या शंका दूर होतील. त्याचं नाव सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन म्हणजे स्वपर विवेक प्रगट होणं. हित कशात आहे, अहित कशात आहे, सुख कशात आहे, दुःख कशात आहे, सुखाचा मार्ग कोणता, दुःखाचा मार्ग कोणता, आपलं काय आणि दुसऱ्याचं काय, हा विवेक, स्वपर विवेक प्रगट होणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. तो केला नाही तर सम्यक दर्शन कसं प्रगट होईल? हातामध्ये दिवा मिळाला आणि तू जर नीट चालला नाही तर चूक कोणाची? दिव्याची. दिवा हातामध्ये असून तू पडलास, घसरलास, खड्ड्यात पाय गेला, तसा जिनवाणी रूपी दिवा पुढं आहे आपल्या, है ना. त्या ठिकाणी ते सगळ्या धर्माचं मूळ आहे. सम्यक दर्शन प्राप्त करायचं असेल तर शास्त्र स्वाध्याय करा. शास्त्र स्वाध्याय म्हणजे केवळ वाचणं शिकवणं इथपर्यंत नाही. ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे तत्त्व सांगितलेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरविणं, त्याच्यासंबंधी विचार करणं, ते सुखाचं कारण आहे. कारण एखादा शरीराला रोग झाला आपल्या काय त्या ठिकाणी आणि याला सगळ्या गोळ्यांचं ज्ञान असेल, औषधाचं ज्ञान असेल तर रोग बरा होईल की नाही? सगळ्या औषधाचं ज्ञान आहे. शरीरामध्ये रोग झाला, रोग वाढत चालले, अनेक रोग वाढत चालले त्याच्यामुळं. आणि काय झालं त्या ठिकाणी? सगळ्या औषधाचं ज्ञान आहे याला. रोग निदान करणार नाही, औषध घेणार नाही तर निदान करणार नाही, औषध घेणार नाही वेळच्या वेळेला तर शरीराचा रोग बरा होत नाही. तसं या ठिकाणी जिनवाणीमध्ये सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते औषध आहे. बाकीचं ते वेष्टन आहे, ते गोड आहे, साखरेचं आवरण आहे. तत्त्वज्ञान त्यामध्ये सांगितलेलं एक तत्व इथं सांगितलं ना. आता त्या ठिकाणी दर्शन सो सुखकारी. 3 लोक 3ही कालामध्ये सम्यक दर्शनासारखं सुखाचं कारण काय नाही. सम्यक दर्शन म्हणजे स्वपर विवेक, आपलं काय आहे आणि आपलं काय नाही. आपण परद्रव्यामध्ये काय करू शकतो, परद्रव्य आपल्यामध्ये काय करू शकतं, जीवन मरण, सुख दुःख, लाभ हानी याच्यामध्ये परद्रव्याचा किती हात आहे, हे तत्व आहे. एवढं तत्व जरी विचार करेल जीवनामध्ये, एका तत्वाचा विचार करेल तर तो निरोगी बनेल. आलं लक्षामध्ये. पण तत्त्वज्ञान ग्रहण करणार नाही तर आयुष्यभर शास्त्र स्वाध्याय केला पण तत्त्वज्ञान ग्रहण केलं नाही. जीवनामध्ये रोजच्या रोज अनेक प्रसंग येतात. रोजच्या जीवनामध्ये पण अनेक प्रसंग येतात. प्रति दिवसाला प्रसंग येतात. त्या ठिकाणी अस्वस्थता होते, त्या ठिकाणी उपसर्ग होतात, मान अपमानाचे प्रसंग येतात. त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी संसारात गारस्थीमध्ये असताना अनेक जीवनामध्ये प्रसंग येतात. त्या प्रसंगावर लगेच तत्त्वज्ञानाची गोळी घेतली पाहिजे. आपल्याला अमका रोग झाला, लगेच डोकं दुखायला लागले, पोट दुखायला लागले, लगेच गोळी घेतो की नाही? तसं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काही अस्वस्थता उत्पन्न झाली, असे काही प्रसंग घडले, दुःखाचे प्रसंग घडले, मान अपमानाचे प्रसंग घडले, तर लगेच काय केलं पाहिजे? लगेच तत्त्वज्ञानाची गोळी घेतली पाहिजे. आणि घेतली तर लगेच बरं वाटतं की नाही हे पाहिलं पाहिजे. आपण शास्त्र ऐकायला रोज येतो, आपल्यात काय फरक पडतो आहे की नाही? काय का शास्त्र ऐकायला येत नव्हतं त्यावेळेस बरं होतं, काय फरक पडला का नाही? त्या ठिकाणी जर मंदता आली, कशाची मंदता आली, आसक्ती कमी झाली तर आपल्यामध्ये फरक पडला, तेवढी शांतता आली ना. मग ही गोळी जर नित्य नियमाने घेईल तर किती फरक पडेल. त्या ठिकाणी रोग झाला ताबडतोब घेईल तर लगेच त्या रोगावर इलाज होऊ शकेल ना त्या ठिकाणी. म्हणून शास्त्र स्वाध्याय म्हणून प्रवचनसारमध्ये देखील सांगितलं 232 गाथेपासून पुढं आगमचक्षु साहू त्या ठिकाणी
आगम चेष्टा तदो जेठा. आगमामध्ये प्रवृत्ती ही श्रेष्ठ प्रवृत्ती आहे. सर्व प्रवृत्तीमध्ये श्रेष्ठ प्रवृत्ती कोणती सांगितली? आगम चेष्टा तदो जेठा सांगितलं होतं त्यावेळेला. हे वाक्य घरामध्ये भिंतीवर लिहून ठेवा. आगम चक्षु साहू, साधू आहेत ते आगमरूपी नेत्राने पाहत असतात. आगम चेष्टा तदो जेठा. आगमामध्ये प्रवृत्ती, स्वाध्यायामध्ये प्रवृत्ती ही श्रेष्ठ प्रवृत्ती आहे. अलग लक्षामध्ये. जर हे तत्त्वज्ञान झालं, हे औषधाचं ज्ञान आहे, पण हे औषधाचं नुसतं ज्ञान करून उपयोग नाही. ज्या वेळेला जसला रोग उत्पन्न होईल, मान अपमानाचे प्रसंग वगैरे दुःखाचे प्रसंग येतील, त्यावेळेला लगेच तत्काळ तत्त्वज्ञानाची गोळी घेतली तर बस शांतता, बरं आहे. त्या ठिकाणी थोडी जरी आकुलता कमी झाली तरी रोग बरा झाला की नाही. थोडी जरी आकुलता कमी झाली म्हणजे गोळी लागू पडते आहे. मग त्या ठिकाणी व्यवस्थित जर आणखीन ही गोळी घेईल तर लागू पडेल त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सांगितलं सकल धर्म को मूल यही इनबिन करणी दुःखकारी. सर्व धर्माचं मूळ सम्यक दर्शन आहे. याच्याशिवाय जे जे करणी ते करण छीन, ते सब मिथ्या चारित्र त्याग आत्मके हित पंथ लाग. सांगितलं ना, इस बिन करणी दुःखकारी. याच्याशिवाय जे तू काही करतो आहे सगळं धर्माच्या नावावर, ते सगळं दुःखाचं कारण आहे. कसं काय सांगितलं? पुण्याचं कारण आहे हे तरी सांगायला पाहिजे होतं. अरे पुण्य आहे तेच दुःखाचं कारण आहे. तुला पुण्य सुखाचं कारण वाटतं आहे ते भ्रमामुळं वाटतं आहे. तेच पुण्य तुला खड्ड्यामध्ये घेऊन जाणार आहे. कारण पुण्याच्या अधीन होशील, मोहित होशील पुण्यामध्ये, तर त्या ठिकाणी पाप बांधशील. पुण्य पापाचं मूळ आहे. तम पुण्य अम्ममा हो. ते पुण्य आम्हाला नको, असं पुण्य आम्हाला नको. कारण ज्या पुण्यामुळं पुन्हा अनेक भाऊ दुःखामध्ये घालावावे लागणार आहे. है ना. हा नियमाने पंचम काळातला जीव आहे ना, तो पुण्य घेऊन आलेला आहे पण पापानुगणी. तत्वज्ञान नसेल तर तो जीव नियमाने त्या पुण्यामध्ये पापच बांधणार. सगळ्यांना ती गोष्ट माहीत आहे. त्या ठिकाणी कोणती? 4 जण मित्र चालले होते जंगलातून आणि जंगलात मार्ग भटकल्यानंतर त्यांना भूक लागली. काय करायचं आता? त्या ठिकाणी रस्ता तर दिसत नाही. मग त्या ठिकाणी एक झाड दिसलं आणि त्याला खूप फळं एकदम रसरसलेली, पिवळी जर्द झालेली. त्या ठिकाणी अरे छान झालं, आपल्याला एवढं झाड मिळालं फळांचं वगैरे. त्या ठिकाणी त्या चौघामधले 3 जण ते फळं काढण्यामध्ये आणि ते खाण्यामध्ये तुटून पडले. अरे किती गोड फळ आहे. चौथा आहे तो गपचूप बसला. हे फळ कुठलं आहे, कसलं आहे, काय याचं नाव, आणि नियम घेतलेला होता ना त्या ठिकाणी की मी अजान फळ खाणार नाही. ज्या फळाचं नाव मला माहीत नाही हे कोणतं फळ आहे तर ते मी खाणार नाही. एवढाच त्याने नियम घेतला होता. तो आपलं शांत बघत बसला. अरे त्याला खा म्हणाल, किती गोड आहे, मधुर आहे, कारण चवीला पण छान आहे. तर तो म्हणाला मला माहीत नाही हे फळ कोणतं आहे, तोपर्यंत मी खाणार नाही. आणि नंतर मग त्या ठिकाणी थोड्याच काळामध्ये त्या तिघांना ग्लानी यायला लागली, गुंगी यायला लागली त्या ठिकाणी. आणि ते बेसावत झाले आणि झोपून गेले कायमचे. याला पण त्या ठिकाणी भुकेमुळं ग्लानी आली होती. थोड्या वेळाने उठून पाहतो आहे तर हे सगळे झोपलेले आहेत. त्याच्या लक्षात आले की मृत अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. बघा, पुण्य चौघाचंही उदयात होतं. याला फळं खायला मिळत नव्हती का? पण पुण्याचा उपभोग घेण्याचे भाव, हे सगळे श्लोक येणार आहेत पुढं आत्मानुशासनमध्ये. या ठिकाणी पुण्य उदयात आहे, तू मुळासकट खाऊ नको. हे पुण्य एक एक वस्तू ग्रहण करतो आहेस त्याच्यासाठी तुझे पुण्य खर्च होत आहे. तू पुण्य शिल्लक ठेवून विवेकाने खर्च कर, नाहीतर सगळं पुण्य खर्च करून टाकशील या मनुष्यभावामध्ये. पुढच्या प्रवासात तुला काय उपयोगी येणार आहे? एक एक श्लोक चांगले येणार आहेत त्या ठिकाणी. न एक सुद्धा श्लोक चुकवू नका, असे श्लोक आहेत या ठिकाणी. हे सगळं तुला प्राप्त झाले पुण्याने, पण ह्याची लालसा अनादिकालचा मिथ्यादृष्टी जीव आहे ना. आणि पुण्यामुळं थोडंसं काही प्राप्त झालं की बस त्याच्यामध्ये मस्त झालं. हे करू का ते करू, ते करू का ते करू, हे भोगू का ते भोगू, हे खाऊ का ते खाऊ, बस त्याच्यामध्ये आसक्त. त्या ठिकाणी सगळं पुण्य खर्चून टाकलं त्या ठिकाणी. पुढं पेरायला सुद्धा शिल्लक राहिलं नाही, पुढं काय उत्पन्न होणार. तर म्हणून सांगितली तर सकल धर्म को मूल यही इनबिन करणी दुःखकारी. सर्व धर्माचं मूळ सम्यक दर्शन आहे. पहिली दर्शन आराधना सांगितली त्या ठिकाणी. याच्याशिवाय सगळी करणी, जे जे काही करतो आहेस ते सर्व दुःखाचं कारण आहे.
तुला सुखाचं कारण नाही. पुढं पण सांगितलंय, मोक्ष महल की प्रथम सीडी या बिन ज्ञान चरित्रा. मोक्ष महालाची ही पहिली सीडी आहे, पहिली पायरी आहे. याच्याशिवाय ज्ञान चारित्र्य असू शकत नाही. सम्यकतान लहे सो दर्शन धारो भव्य पवित्रा. या सम्यक्त्वाशिवाय ज्ञानाला प्राप्त होत नाही, सम्यकपणाला प्राप्त होत नाही आणि चारित्र्य सम्यकपणाला प्राप्त होत नाही. ते ज्ञान आणि चारित्र्य संसाराचंच कारण, संसार वाढवायला कारणभूत होतं. म्हणून पहिल्यांदा तू सम्यक दर्शन धारण कर. दौल समज सुन चैत सयाने काल वृथा मत खोवे. शेवटची आणखीन महत्त्वाची ओळ सांगितली. दौल ते त्यांना समजवत आहेत. दौल म्हणजे आपल्याला हे दौलतवान कोण आहे? दौलतवान. दौल कोण आहे? वैभववान, त्या ठिकाणी संपत्तीवान कोण आहे? आपला आत्मा, अनंत गुणांचा धाम, अनेक गुणांचं वैभव आपल्यामध्ये पडलेलं आहे. त्या वैभवाला तो विसरलेला आहे. समज, तू समजून घे, सुन, ऐक, चेत, चिंतन कर. सयाने, कारण तू सयाना आहेस, शयाना नाही, झोपलेला नाही. सयाना म्हणजे समजूतदार है ना. समज सुन चेत सयाने काल वृथा मत खोवे. थोडासा काळ आहे, अति अल्प काळ आहे आणि त्यातला निम्मा अर्धा तर निघून गेलेला आहे त्या ठिकाणी. म्हणून राहिलेला काळ व्यर्थ घालवू नको. जे गेलं झालं ते गंगेला मिळालं. आता इथून पुढं सावध हो. आता इथून सुद्धा तू धर्म करू शकतो. जेवढा वेळ आहे तेवढा आपल्या स्वरूपाला जाणण्यामध्ये लाव, शास्त्र स्वाध्याय करण्यामध्ये लाव, तत्वज्ञान करण्यामध्ये लाव. त्या ठिकाणी काल वृथा मत खोवे, यह नर भव फिर मिलन कठीण है, जो सम्यक नाही होवे. हा मनुष्यभाव पुन्हा मिळणं कठीण आहे. किंमत नाही त्याला. मिळालेलं आहे ना, त्याची किंमत नसते. जे प्राप्त झालेलं आहे त्याची किंमत नाही, आणि जे प्राप्त नाही झालेलं त्याच्याकडे लालायित होऊन त्याच्या पाठीमागं धावतो आहे. यह नरभव फिर मिलन कठीण है, जो सम्यक नाही होवे. जर तुला तत्वज्ञान झालं नाही, सम्यक दर्शन प्राप्त झालं नाही, तर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होणं फार कठीण आहे. स्वर्गाचा भाव मिळणं फार सुलभ आहे, परंतु मनुष्यभाव मिळणं फार दुर्लभ आहे. म्हणून काही पण करा, सम्यक दर्शन प्राप्त करा आणि त्याच्यासाठी स्वाध्याय करा. स्वाध्याय करा म्हणजे त्याच्यावर स्वाध्याय म्हणजे केवळ वाचणं नाही, त्याच्यावर मनन चिंतन करून तत्व निर्णय करा. नाही, ठराविक तत्व आहे ते अंतरंगामध्ये धारण करा. तत्व धारण करा, ते आपल्याला दुःखाच्या वेळेला उपयोगी येणारं आहे. ही तत्वाची गोळी कुठं पण उपयोगी येणार आहे. दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळेला, उपसर्गाच्या वेळेला ही काही दुसरं कोणी उपयोगी येणार नाही. हीच गोळी आपल्याला तत्वज्ञानाची गोळी उपयोगी येणार आहे. डॉक्टर ज्यावेळेस हात झाडतात त्यावेळेला सुद्धा तत्वज्ञानाची गोळीच आपल्याला उपयोगी येणार आहे. बाकीच्या बाहेरच्या गोळ्या उपयोगाला येत नाही त्या ठिकाणी. आणि बाहेरच्या गोळ्या पुण्याचा उदय असेल तर उपयोगी येतील. ही तत्वज्ञानाची गोळी केव्हा पण, नरकात पण, तिर्यांच्या गतीत पण, मनुष्य गतीत पण, केव्हा पण, मरताना पण उपयोगी येणारी आहे. म्हणून या ठिकाणी तिचा संग्रह करा, तत्वज्ञानाचा संग्रह करा. शास्त्र वाचून काय केलं पाहिजे? तत्वज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. स्वपर विवेक प्रगट केला पाहिजे. आपण कोण, सुख कशात आहे, सुखाचा मार्ग कोणता, ह्या ठराविक गोष्टीची निश्चिती केली पाहिजे. तर अर्थ, पुरुष अर्थात आत्मा का मंद कषाय रूप उपशम परिणाम, शास्त्राभ्यास रूप ज्ञान, पापों के त्याग रूप चारित्र और अनशनादि रूप तप का महत्ता पत्तर के बोझ के समान है. बघा काय सांगितलं? ह्या आत्म्याचे मंद कषाय रूप परिणाम, त्यानंतर शास्त्राभ्यास रूप ज्ञान. इतकं शास्त्र वाचलं, इतकं हे केलं, त्या ठिकाणी सर्व पापांचा त्याग रूप चारित्र, अंशनादी रूप तप, अंशन होमोदरी वगैरे, वृत्ती परिसंख्यान वगैरे सगळं तप प्रकारचं, हे सगळं दगडाच्या बोझाप्रमाणे, पाषाणाच्या बोझाप्रमाणे आहे. काय सांगता? परवाच आपण वाचलो, ज्याला आम्ही धर्म म्हणत आलो आहे त्यालाच तुम्ही नकार देत आहे ना. मग आम्ही करायचं काय? वाचलं होतं ना, आहे का लक्षात सगळ्यांच्या? शांतीपद प्रदर्शनमधलं वाचून दाखवलं होतं. ज्याला आम्ही धर्म समजत आलो आहे, धर्म म्हणून करत आलेलो आहे, त्याला तुम्ही नकार देत आहे त्या ठिकाणी. हा धर्म नाही, हा केवळ बोझा आहे. आलं लक्षामध्ये? त्यामध्ये जर कशायाची मंदता असेल, दृष्टी आपल्या आत्मस्वभावाकडे असेल तर पुण्य बांधलं जाईल. धर्म प्राप्त करायचा असेल तर स्वपर विवेक प्रगट कर. धर्म अलग चीज आहे, पुण्य अलग चीज आहे. तर अंशनादी रूप तप का
महत्ता पत्थर के बोझ के समान है, अर्थात विशेष फलदायक नहीं है, विशेष फलदायक नाही. किंतु हे सब यदि सम्यक्त्व सहित हो, याचा निषेध नाही. मग आम्ही करायचं का नाही, पुढचा प्रश्न लोकांना येतो. हे करायचं का नाही. मग आम्ही आजपर्यंत दर्शन पूजन करत आलो, शास्त्र स्वाध्याय करत आलो, व्रत उपवास करत आलो, है ना, तीर्थयात्रा करतो, हे करायचं की नाही. तुम्ही याचा निषेध इथे सांगितलं. किंतु हे सब सम्यक्त्व सहित हो तो महामणी के गुरुत्व के समान पूजनीय है. जर हे सम्यक दर्शन सहित असेल तर महामण्याप्रमाणे आहे. गुरुत्व है ना, महामणी के गुरुत्व के समान, महामण्याच्या गुरुत्वाप्रमाणे हे पूजनीय आहे. महामणी कुठे ठेवला जातो, डोक्यावर, मस्तकावर धारण केला जातो, मुकुटामध्ये धारण केला जातो. महामण्याची महत्ता किती आहे. तू पाषाण घेऊन डोक्यावर बसशील त्या ठिकाणी तर तुला कष्ट होतील, सुख प्राप्त होणार नाही. महामणी जर डोक्यावर धारण करशील तर सुख पण प्राप्त होईल, आनंद पण येईल, कष्ट पण नाही. उलट लोक त्या ठिकाणी विचारतील, तुला पूज्यतेला प्राप्त होशील. त्या ठिकाणी एवढा मोठा भारी किमतीचा मणी डोक्यामध्ये धारण केलेला आहे. अशा प्रकारे तर म्हणजे सम्यक दर्शन रूपी मणी यदि सम्यक तो सहित हो तो महामणि के गुरुत्व समान पूजनीय है, अर्थात बहुत फल देता है और महिमा योग्य है. खूप फळ देणारा आहे आणि महिमा करण्यायोग्य आहे. सम्यक दर्शनामुळे या जीवाची महिमा किती होते. मातंग देहवाला असला तरी तिची महिमा झालेली आहे. बेडूक जरी असेल तरी त्याची महिमा त्या ठिकाणी. आणि जर सम्यक दर्शनाने रहित मिथ्यादृष्टी असेल त्या ठिकाणी आणि कितीही व्रतादिक वगैरे पालन करेल तरी त्याची निंदा झालेली आपल्याला कथामधून पाहायला मिळते आहे. म्हणून पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त करा. भावार्थ, जिस प्रकार पाषाण और मणी की एक जाती है, पाषाण आणि मण्याची जाती एक आहे. दोन्हीही काय आहेत, पुद्गल आहेत, स्पर्श रसगंध वर्णवाले आहेत, पाषाणाच्याच जातीचे आहेत. जर हिरा आणि कोळसा दोघंही एकाच जातीचे आहेत ना. हिऱ्याची संज्ञा काय आहे, सी कार्बन, आणि कोळशाची कार्बन. आणि सी संज्ञा आहे ना दोघाची पण. त्या ठिकाणी शाळेत शिकला ना, कोळसा पण कार्बन आहे जळणारा आणि हिरा पण कार्बनच आहे. हिरा सापडतो कुठं, कोणत्या खाणीत, सोन्याच्या खाणीत. सोन्याच्या खाणीत हिरा नाही सापडेल, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो, कोळशामध्ये सापडतो. आलं लक्षामध्ये, कारण ते कोळशाचं रूप आहे. तसं हे पाषाण आणि मणी पण पाषाणाचंच रूप आहे. पण जिस प्रकार पाषाण और मणी एक जाती के है, दोन्ही एका जातीचं आहे. पाप आणि पुण्य दोन्हीही एका जातीचं आहे पाषाण आणि मण्याप्रमाणे. किंतु कांति की विशेषता के कारण अधिक भार वाला होने पर भी पाषाण की महिमा नहीं की जाती, तथा अल्प भार युक्त होने पर भी मणी की विशेष महिमा की जाती है. परंतु पाषाणामध्ये कांती पण नसते आणि भार पण अधिक असतो, त्यामुळे त्याची महिमा नसते. पण मणी आहे तो कांतिवान पण असतो आणि किमती पण असतो आणि हलका पण असतो. त्यामुळे उसी प्रकार मिथ्यात्व और सम्यक्त्व सहित क्रियाओं की जाति एक होने पर भी अभिप्राय की विशेषता के कारण मिथ्यात्व सहित क्रिया बहुत भार वहन करने पर भी उसकी कोई महिमा नहीं होती. तसं या ठिकाणी मिथ्यात्व सहित क्रिया आणि सम्यक्त्व सहित क्रिया तर बाहेरून दोघांच्या एकसारख्याच दिसते. तोही उपवास करताना दिसेल, हाही उपवास करताना दिसेल, तो पण महाव्रताचं पालन करताना दिसेल, हा पण महाव्रताचं पालन करताना दिसेल. दोन्हीची एक जाती आहे, पण अभिप्राय एकाचा मिथ्या अभिप्राय आहे, एकाचा सम्यक अभिप्राय, मान्यता. त्या ठिकाणी एकाची दृष्टी आत्म्यावर आहे आणि एकाची दृष्टी परावर आहे. एकाचे परलक्षी परिणाम आहेत, परामध्ये सुख मानतो आहे आणि एक जण आपल्या आत्म्यामध्ये सुख मानतो आहे. दृष्टीचा विषय दोघांचा भिन्न भिन्न आहे. त्या ठिकाणी इसके कारण मिथ्यात्व सहित क्रिया का बहुत भार वहन करने पर भी उसकी कोई महिमा नहीं होती. मिथ्यात्व सहित कितीही क्रिया करेल, धर्माच्या नावावर कितीही क्रिया करेल, धार्मिक क्रिया करेल, परंतु त्याची किती भार वहन करेल, परंतु त्याची काही महिमा नाही. और सम्यक्त्व सहित क्रिया का किंचित भार वहन करने पर भी उसकी बहुत महिमा होती है. आणि याच क्रिया थोड्या जरी करेल, अल्पशी करेल, परंतु सम्यक्त्व सहित करेल, विचारपूर्वक करेल, परीक्षा प्रधानी बनून करेल, तत्वज्ञानपूर्वक करेल,
तर त्या ठिकाणी थोडासा भार जरी असेल, भार अशा क्रिया भार बिलकुल नसताना देखील खूप महिमावान आहे. अशा क्रियांचा भार पण त्याला वाटत नाही आणि खूप महिमा भविष्यकाळामध्ये त्या खूप फल देणाऱ्या आहेत. किती महत्त्वपूर्ण श्लोक आहे. असे पुढचे सगळे श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ऐकण्यासारखे वाचण्यासारखे आहेत. तत्त्वज्ञान ग्रहण करा यातलं तेच जीवनामध्ये उपयोगी येणार आहे. तत्त्वज्ञानाशिवाय सुखी करणारं काही पण नाही. तत्त्वज्ञानाची गोळी जवळ असेल बस तो कुठेही असेल, त्याला काही पण झालं असेल तरी तो सुखी. तत्त्वज्ञान विहीनानां दुःखमेव शाश्वतम. तत्त्वज्ञानाने रहित जीव कुठं पण असेल तरी त्याला दुःखच आहे. आणि तत्त्वज्ञान वयस्यमेव, तत्त्वज्ञान ज्याला आहे तो जीव कुठं पण असेल तरी तो सुखी आहे, शांततेला प्राप्त होणार आहे. तर सुख शांतीचं कारण तत्त्वज्ञान आहे. ज्या तत्त्वज्ञानामुळे सम्यक दर्शन प्राप्त